नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आम्ही पहाटे सकाळी 3:30 ला निघालो आहोत महाराष्ट्राचं कुलदैवत आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या खंडोबाच्या नगरीत. आजचा दिवस असणार आहे पिवळा धम्मक भंडाऱ्याचा, श्रद्धेचा आणि येलकोट येलकोट जय घोषाचा. चला तर मग माझ्यासोबत अनुभवू जेजुरीचा हा प्रवास. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि माझ्या आजूबाजूला हे दृश्य ते शब्दात मांडणं कठीण आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत याचा अनुभव आज मी ह्या बोपदेव घाटात घेते. जेजुरीला पोचल्यावर सगळ्यात आधी डोळ्यात भरतो तो म्हणजेच सोन्याचा डोंगर. आम्ही आमचा भंडारा घेतला पायथ्याशी आणि आता आपण चढणार आहोत जवळपास 350 ते 400 पायऱ्या. आजूबाजूला लोक सदानंदाचा एलकोट एलकोट म्हणत वर चालले आहेत. फायनली एक 15-20 मिनिटात आम्ही गडावर पोहोचलो आहोत. सगळीकडे फक्त भंडाराच भंडारा दिसत आहे. जणू काही पूर्ण गड सोन्याने न्हाऊन निघालंय. दर्शन झाल्यावरती आम्ही थोडा वेळ बसलो, फोटोशूट केलं. हे आमचे आहेत आहो, ही माझी मुलं. आणि नंतर गड उतरू लागलो. उतरल्यानंतर आम्हाला लागली भूक, तर जवळपास आम्ही फळे घेतली, अंजीर आणि पेरू. तर असा होता आमचा जेजुरीचा हा भारावून टाकणारा प्रवास. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.